नमस्कार. ॲस्ट्रो असिस्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मेष राशीच्या जातकांनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी केवळ घटनांचा नाही तर दिशा ठरवण्याचा महिना ठरू शकतो. काही गोष्टी तुमच्या हातात वेगाने येताना दिसतील, तर काही बाबतीत मात्र परिस्थिती तुम्हाला थोडं थांबून विचार करायला भाग पाडेल. विशेषतः करिअर, पैसा, कुटुंब, घर, प्रेमसंबंध आणि भविष्यातील नियोजन या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडला जाऊ शकतो. मेष राशीचा स्वभाव मुळात पुढे जाण्याचा आहे. तुमचं मन एखाद्या गोष्टीसाठी तयार झालं की फार काळ विचार करत बसणं तुम्हाला आवडत नाही. करून पाहूया, मार्ग निघेल, जे होईल ते पाहू, अशी वृत्ती तुमच्यात असते. संकट आलं तरी मागे हटण्यापेक्षा त्याला सामोरं जाण्याची ताकद ही तुमच्यात असते. तुमच्यात स्पष्टपणा आहे, तुमच्यात धाडस आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्हाला विश्वास आहे. पण या स्वभावाची दुसरी बाजू सुद्धा आहे. कधी कधी तुम्ही निर्णय घेण्यापूर्वी परिस्थिती पूर्ण समजून घेण्याऐवजी निर्णय घेतल्यानंतर परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करता. राग तुम्हाला पटकन येतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर अधीरता वाढते आणि समोरच्याने तुमचं म्हणणं समजून घेतलं नाही तर ठीक आहे, मला काहीच फरक पडत नाही असं म्हणत तुम्ही पुढे जाता. पण खरंच सांगायचं तर फरक नक्कीच पडलेला असतो. सप्टेंबरमध्ये हीच गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण या महिन्यात ग्रहस्थिती तुम्हाला फक्त वेगाने धावण्याची संधी देत नाही तर कुठल्या दिशेने धावायचं हे ठरवण्याची जबाबदारी सुद्धा देते. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ मिथुन राशीत आहे. मेष राशीपासून मिथुन ही तिसरी रास असते. तिसरा भाव म्हणजे पराक्रम, प्रयत्न, संवाद, धाडस, संपर्क, लहान प्रवास, लेखन आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा भाग. त्यामुळे सप्टेंबरची सुरुवात तुमच्यासाठी सक्रिय असू शकते. एखादं काम अनेक दिवसांपासून मनात असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याची इच्छा तुमची या महिन्यात वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन संपर्क, जाहिरात किंवा कामाची नवीन पद्धत यांचा विचार होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना एखादं अतिरिक्त काम किंवा नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. नोकरी शोधणाऱ्यांनी स्वतःहून संपर्क वाढण्याची गरज आहे. फक्त अर्ज करून उत्तराची वाट पाहण्यापेक्षा संबंधित व्यक्तीशी संपर्क साधा. तुमचा अनुभव, तुमचं कौशल्य आणि तुम्ही नक्की काय करू शकता हे स्पष्टपणे समोर मांडाल. कारण या महिन्यात तुमच्या प्रयत्नातून निर्माण होणाऱ्या संधींना अधिक महत्त्व असेल. मेष राशीच्या जातकांमध्ये एक मोठी ताकद असते. तुम्ही सुरुवात करू शकता. अनेक लोक योजना करत राहतात पण पहिलं पाऊल उचलायला घाबरतात. तुम्ही ते पाऊल उचलता. मात्र तुमच्यासाठी खरी परीक्षा असते ती म्हणजे सुरुवात केल्यानंतर सातत्य ठेवणं. सप्टेंबरमध्ये एखादी नवीन गोष्ट सुरू केली तर पहिल्या काही दिवसात उत्साह असणं पुरेसं नाही. ते पुढे नेण्यासाठी शिस्त मात्र लागणार आहे. व्यावसायिकांसाठी महिन्याचा पहिला भाग संपर्क आणि हालचालींचा आहे. फोन, मीटिंग, प्रवास, सोशल मीडिया, मार्केटिंग किंवा नवीन लोकांशी ओळख यांमधून काही मार्ग तयार होऊ शकतात. मात्र प्रत्येक वास्तव स्वीकारण्याची गरज नाही. तुमच्या वेगाला योग्य दिशा मिळाली तरच तो फायदा तुम्हाला नक्की देतो. 18 सप्टेंबरला मंगळ कर्क राशीत प्रवेश करतो. मेष राशीसाठी कर्क हा चौथा भाव आहे. त्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात लक्ष हे घर, कुटुंब, मालमत्ता, वाहन, मानसिक शांततेकडे वळू शकतं. सुरुवातीला बाहेरच्या जगात धावपळ असेल पण नंतर घरातील काही गोष्टी तुमचं लक्ष नक्कीच मागतील. घरात दुरुस्ती, स्थलांतर, वाहन, मालमत्ता किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसंबंधी निर्णय घ्यावा लागू शकतो. काही मेष राशीच्या जातकांना मला आता स्वतःचं घर किंवा स्वतःची जागा हवी अशी इच्छा तीव्र होईल. मात्र अशा व्यवहारात भावनेपेक्षा कागदपत्र आणि आर्थिक गणित फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला एखादं घर किंवा मालमत्ता आवडली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. मालकी हक्क, कागदपत्र, कर्जाची क्षमता, भविष्यातील हप्ते आणि व्यवहारातील प्रत्येक अट तपासा. कारण तुमच्या राशीचा स्वभाव निर्णय घेण्याचा आहे. पण या बाबतीत घाईपेक्षा खात्री महत्त्वाची. सप्टेंबरमध्ये आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी एक वेगळा विषय ठरू शकतो. कमाईसोबत खर्चाचं व्यवस्थापन. कारण राहू कुंभ राशीत म्हणजे मेष राशीपासून 11व्या भावात आहे. 11वा भाव म्हणजे उत्पन्न, लाभ, नेटवर्क, मोठ्या इच्छा आणि आर्थिक वाढीशी संबंधित मानला जातो. त्यामुळे काही व्यक्तींना उत्पन्न वाढण्याच्या संधी दिसू शकतात. नवीन ग्राहक मिळणं, अतिरिक्त उत्पन्नाचा विचार करणं, व्यवसायातून अधिक फायदा किंवा एखाद्या संपर्कातून काम मिळणं अशा शक्यता निर्माण होऊ शकतात. पण राहूचा स्वभाव मोठं दाखवण्याचा असल्यामुळे प्रत्येक आर्थिक संधी
खरी आणि सुरक्षित असेलच असं नाही. एखाद्या व्यक्तीने येथे खूप पैसे मिळतात असं म्हटलं म्हणून लगेच तुम्ही त्या ठिकाणी पैसे गुंतवू नका. ऑनलाईन गुंतवणूक, पार्टनरशिप, झटपट नफा किंवा कोणताही मोठा आर्थिक प्रस्ताव असेल तर त्याची स्वतंत्र तुम्ही तपासणी करा. जिथे नफा खूप सोपा दाखवला जातो तिथे प्रश्न जास्त विचारणंच योग्य आहे. या महिन्यात तुमच्यासाठी बचतीचा एक नवीन नियम सुरू करता येईल. उत्पन्न आल्यानंतर उरलेले पैसे वाचवण्याऐवजी आधी ठराविक रक्कम बाजूला काढा आणि त्यानंतर खर्च करा. हा छोटा बदल पुढे मोठा फायदा तुम्हाला देऊ शकतो. कर्ज असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. नवीन कर्ज घेऊन जुनं कर्ज फेडण्याआधी संपूर्ण आर्थिक चित्र पहा. मासिक हप्ता, व्याज आणि भविष्यातील उत्पन्न यांचा विचार करा. एखाद्या आर्थिक समस्येपासून पळण्यापेक्षा तिचा स्पष्ट हिशोब करणं हे फार गरजेचं आहे. कुटुंबाच्या दृष्टीने सप्टेंबरमध्ये काही भावनिक विषय हे समोर येऊ शकतात. गुरु कर्क राशीत तुमच्या 4थ्या भावात आहे. गुरुची ही स्थिर घर, कुटुंब, आई, सुख, सुविधा आणि मानसिक आधार यांना महत्त्व देते. काही व्यक्तींसाठी घरात आनंदाची बातमी येऊ शकते. घरात नवीन वस्तू घेणं, घराची सुधारणा करणं, स्थलांतर किंवा कुटुंबासोबत काही महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार होईल. काहींना आई किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. मेष राशीचे अनेक जातक बाहेरच्या जगात खूप मजबूत दिसतात. कामाच्या ठिकाणी निर्णय घेतात, लोकांना धीर देतात, समस्या सोडवतात. पण घरी आल्यानंतर कधी कधी मन थकलेलं असतं. तुम्ही मी ठीक आहे असं म्हणता, पण आतून मात्र खूप काही सुरू असतं. सप्टेंबरमध्ये स्वतःला सतत मजबूत दाखवण्याची गरज नाही. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी अवश्य सल्ला घ्यावा. मालमत्ता आणि घराच्या बाबतीत गुरुची स्थिती काहींसाठी सकारात्मक विचार देऊ शकते. घर खरेदी, घर बांधणं, दुरुस्ती, वाहन किंवा कुटुंबाच्या सुखासाठी खर्च करण्याचा विचार होऊ शकतो. मात्र गुरु संधी देतो म्हणून आर्थिक क्षमता न तपासता मोठा निर्णय घेऊ नका. राहू तुमच्या 10व्या भावाचा स्वामी शनीच्या राशीत 11व्या भावात आहे. त्यामुळे करिअर आणि उत्पन्न यांच्यामध्ये संबंध तयार होतो. म्हणजे तुमच्या करिअरमध्ये जे बदल कराल त्याचा आर्थिक परिणाम होईल. काही जातकांना नोकरीत नवीन भूमिका मिळू शकते. काहींना नवीन कंपनीचा विचार येऊ शकतो. काही जण स्वतंत्र कामाचा विचार करू शकतात. विशेषतः तंत्रज्ञान, ऑनलाईन माध्यम, डिजिटल काम, नेटवर्किंग किंवा मोठ्या संधीशी संबंधित क्षेत्राचं काम करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क उपयोगी पडू शकतो. पण पुन्हा एकदा सांगते, संधी दिसली म्हणून लगेच उडी घेऊ नका. माहिती घ्या, तुलना करा आणि मगच योग्य तो निर्णय घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठांची वाट टाळा. तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य वाटत असेल तरी ते कसं मांडता येईल हे महत्त्वाचं. मेष राशीचा स्पष्टपणा हा गुण आहे, पण त्या स्पष्टपणाला जर रागाची जोड मिळाली तर समोरच्या व्यक्ती तुमचा मुद्दा ऐकण्याआधीच तुमचा आवाज लक्षात ठेवते. शनी मीन राशीत तुमच्या 12व्या भावात आहे आणि 27 जुलैपासून वक्री स्थितीत आहे. त्यामुळे खर्च, झोप, परदेश दूरचे प्रवास, एकांत, मानसिक थकवा आणि काही जुन्या अपूर्ण विषयांकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल. काही मेष राशीच्या जातकांना अनावश्यक खर्च जाणवू शकतो. काहींचा पैसा अशा गोष्टींवर जाऊ शकतो ज्या आधी नियोजित नव्हत्या. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजन हे नक्की ठेवा. परदेशात राहणाऱ्या किंवा परदेशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींना काही जुन्या विषयांवर पुन्हा विचार करावा लागू शकतो. कागदपत्र, कामाचे करार, प्रवास किंवा आर्थिक व्यवहार यांमध्ये काहीही दुर्लक्षित करू नका. शनीचा आणखीन एक परिणाम म्हणजे कधीकधी माणसाला स्वतःसोबत वेळ घालवावा लागतो. तुम्ही लोकांना असूनही एकटे असल्यासारखं वाटू लागतात. जुन्या आठवणी येऊ शकतात. मी इतकं केलं पण मला नक्कीच काय मिळालं, असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. पण अशा वेळी स्वतःला दोष मात्र देऊ नका. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा परिणाम लगेच मिळत नाही. काही मेहनतीचा फायदा पैसा म्हणून मिळतो, तर काही अनुभव म्हणून मिळतो आणि काही वेळा त्या मेहनतीमुळे आपण चुकीच्या मार्गांवरून योग्य मार्गावर येत असतो. मेष राशीच्या जातकांनो, तुमचं आयुष्य फक्त वेगाचं नाही, त्यात थांबण्याचे टप्पे सुद्धा आहेत. आणि कधी कधी थांबणं म्हणजे पराभव नसतो, तर पुढचा निर्णय अधिक योग्य घेण्यासाठी मिळालेली ती वेळ असते. सप्टेंबरच्या सुरुवातीला शुक्र तुळ राशीत आहे. मेष राशीसाठी तुळ ही सप्तम रास आहे. त्यामुळे विवाह, जोडीदार, प्रेमसंबंध, भागीदारी आणि लोकांशी असलेले महत्त्वाचे संबंध या विषयांना विशेष महत्त्व मिळेल. अविवाहित व्यक्तींसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता असून एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते किंवा आधीपासून असलेल्या ओळखीबद्दल तुमचा दृष्टिकोन मात्र बदलू लागेल. या काळात आकर्षणाला निर्णय समजू नका.
एखाद्या व्यक्तीसोबत बोलताना तुम्हाला छान वाटतंय म्हणून ती व्यक्ती जीवनासाठी योग्य आहे असं नाही. वेळ द्या, समोरच्याचा स्वभाव, जबाबदारीची जाणीव आणि कुटुंबाबद्दलचा दृष्टिकोन या भविष्यासंबंधी विचार समजून घ्या. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला वेळ देणं महत्त्वाचं आहे. तुमच्या मनात काम, पैसा किंवा भविष्यासंबंधित अनेक विचार असतील, पण जोडीदाराला तुमच्या वेळेची आणि संवादाची गरज भासू शकते. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात मंगळ 4थ्या भावात असल्यामुळे घरातील वातावरणात थोडीशी चिडचिड वाढू शकते. एखादी छोटी गोष्ट मोठ्या वादात बदलू नये याची काळजी घ्या. तुम्हाला राग आला तर लगेच उत्तर देऊ नका. काही मिनिटं शांत राहणं हे कधी कधी अनेक दिवसांचा वाद वाचवतं. संततीच्या बाबतीत केतू सिंह राशीत म्हणजे तुमच्या पंचम भावात आहे, त्यामुळे मुलांशी संबंधित काही बाबतीत मनात चिंता किंवा अनिश्चितता निर्माण होऊ शकते. मुलांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या मित्रपरिवाराबद्दल किंवा भविष्यातील निवडीबद्दल पालकांना विचार करावा लागू शकतो. पण येथे अतिनियंत्रण टाळा. मुलाला सतत हे कर ते करू नकोस सांगण्यापेक्षा त्याचं म्हणणं ऐका. मुलाच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेणं देखील अधिक महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांसाठी बुधाची कन्या राशीतील स्थिती 17 सप्टेंबर पासून विशेष उपयोगी ठरू शकते. मेष राशीपासून कन्या ही 6वी रास आहे, त्यामुळे अभ्यासामध्ये शिस्त, सराव आणि नियमित राहणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी सातत्य ठेवावं. एक दिवस 10 तास अभ्यास करून नंतर 3 दिवस अभ्यास न करणं यापेक्षा रोज ठराविक वेळ अभ्यासाला देणं फार फायदेशीर ठरू शकतं. पंचम भावातील केतूमुळे काही विद्यार्थ्यांचं मन एखाद्या विषयातून पटकन हटू शकतं, त्यामुळे मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून अभ्यासाच्या वेळी नक्कीच अंतर ठेवा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आरोग्याच्या बाबतीत 12व्या भागातील शनी आणि 4थ्या भावातील मंगळ यामुळे विश्रांती आणि मानसिक शांतता ही महत्त्वाची ठरते. झोप कमी घेऊन सतत काम करण्याची सवय असेल तर ती बदलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शरीराला थकवा जाणवत असताना सुद्धा काम सुरू ठेवत असाल तर नक्कीच थांबा. शरीराची मर्यादा ओळखणं ही कमजोरी नाही. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित हालचाल आणि गरजेचं असल्यास वैद्यकीय सल्ला यांकडे तुम्ही नक्कीच लक्ष द्या. महिलांसाठी हा महिना विशेष घर आणि स्वतःच्या ध्येयाकडे संतुलन साधण्याचा आहे. घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःची स्वप्न पूर्णपणे बाजूला ठेवू नका. एखादा कोर्स करायचा असेल, काम पुन्हा सुरू करायचं असेल, व्यवसायाचा विचार करायचा असेल किंवा स्वतःच्या कौशल्यावर आधारित काही करायचं असेल तर नक्कीच त्यासाठी वेळ काढा. तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक भूमिका महत्त्वाची आहे, पण त्या सगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही स्वतःही व्यक्ती हरवू नये. ज्येष्ठ नागरिकांनी घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. जुन्या विषयांवरून पुन्हा पुन्हा चर्चा करण्यापेक्षा आजच्या दिवसात काय चांगलं करता येईल यावर विशेष लक्ष द्या. 17 सप्टेंबरला सूर्य हा कन्या राशीत प्रवेश करतो, त्यामुळे तुमच्या 6व्या भावाशी संबंधित विषय अधिकच ठळक होतील. काम, स्पर्धा, जबाबदाऱ्या आणि आरोग्य याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची वेळ येऊ शकते. 26 सप्टेंबरला बुध तुळ राशीत प्रवेश करतो, त्यामुळे पुन्हा एकदा नातेसंबंध, भागीदारी आणि संवादाचा विषय पुढे येईल. एखादा वाद मिटवायचा असेल तर हा काळ त्या संवादासाठी नक्की वापरा. 26 सप्टेंबरची पौर्णिमा देखील मनात असलेल्या भावनांना बाहेर आणू शकते. काही नात्यांबद्दल स्पष्टता मिळू शकते. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही आतापर्यंत जे गृहीत धरत होता ते चुकीचं किंवा अपूर्ण असल्याचं जाणवू शकतं. म्हणून महिन्याच्या शेवटी मोठे निर्णय घेताना भावनेपेक्षा वास्तव्य नक्की तपासता. एकंदरीत पाहता मेष राशीसाठी 2026 सप्टेंबर हा प्रयत्न, संबंध, आर्थिक शहाणपण आणि घरातील स्तर्य यांचा समतोल साधण्याचा काळ आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमचा वेग जास्त असेल, मध्यावर पैसा आणि काम याबाबत काही निर्णय घ्यावे लागतील आणि उत्तरार्धात घर, कुटुंब आणि मनःशांती या गोष्टी अधिक महत्त्वाच्या होतील. तुमच्यासाठी या महिन्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वतःहून संधी निर्माण करण्याची क्षमता आणि सर्वात मोठी काळजी म्हणजे घाईत घेतलेला निर्णय. या महिन्यात 3 गोष्टी नक्की करा. बोलण्याच्या आधी विचार करा, पैसे वापरण्याआधी हिशोब करा आणि निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मेष राशीच्या जातकांनो, शेवटी एक गोष्ट मनापासून सांगते, तुमच्यापैकी अनेक लोकांनी आयुष्यात अनेक वेळा
शून्यापासून सुरुवात केली असेल, काहीतरी बिघडलं, पुन्हा उभं राहिलात. एखाद्या व्यक्तीने साथ सोडली तरी तुम्ही स्वतःला नेहमीच सावरत आलात. व्यवसायात तुमचं नुकसान झालं असेल, तुमची नोकरी गेली असेल, एखादं नातं तुटलं असेल किंवा आयुष्यात अपेक्षित गोष्टी वेळेवर मिळाली नसेल, पण तुमच्यात एक गोष्ट आहे, पुन्हा सुरुवात करण्याची ताकद. कधी कधी तुम्हाला वाटतं की आता खूप उशीर झाला आहे, पण आयुष्यात उशीर कधीच झालेला नसतो. फक्त आपण मागच्या गोष्टींचं ओझं हे पुढे घेऊन चालत असतो. सप्टेंबर महिना तुम्हाला हे ओझं थोडं हलकं करण्याची संधी देऊ शकतो. ज्या गोष्टी बदलता येणार नाहीत त्याच्यावर ऊर्जा खर्च करू नका. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहे त्याच्यावर काम करा. ज्यांनी तुमची किंमत कमी केली नाही त्यांच्या मागे स्वतःची किंमत सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. तुमच्या आयुष्यात कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवला नसेल तरी चालेल, तुम्ही स्वतःवरचा विश्वास मात्र कधीही तोडू नका. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, आपण इथे जे राशी भविष्य पाहतो ते मेष राशींच्या आधारावरती केलेलं एक सर्वसाधारण मार्गदर्शन आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाला ग्रहाचे परिणाम हे एकसारखे मिळतीलच असं नाही. तुमच्या मनात एखादा ठराविक प्रश्न असेल, नोकरी कधी बदलावी, व्यवसायात पुढे कधी जावं, आर्थिक परिस्थिती कधी सुधारेल, विवाहाचा विषय कधी पुढे सरकेल, प्रेमसंबंधाचे भवितव्य नेमकं काय असेल, परदेश गमनाची शक्यता आहे का, घर किंवा मालमत्तेबाबत निर्णय कधी घ्यावा, कर्ज किंवा आर्थिक अडचणींना बाबत पुढचा काळ कसा राहील, मुलांच्या शिक्षणावर काय दिशा घ्यावी, तर अशा प्रश्नांसाठी तुमची वैयक्तिक जन्मकुंडली पाहणं अधिक योग्य ठरतं. आपल्याकडे कुंडली मार्गदर्शन फक्त 599 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात वृषभ राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.